खरंच किती महापलटू बाई आहे हे तिनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण इकडच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. चला तर बघूयात ही काय बोलते. तर इकडे वर्षाताई विचारतात की तुला असं का वाटलं की अरबाजला कॅप्टन बनवण्यापेक्षा मी तुम्हाला ताई कॅप्टन बनवायला पाहिजे होतं, असं तुला का वाटलं, तू का बोललीस? तेव्हा जान्हवी सांगते की ताई मला असं वाटलं की पहिल्यांदा तर मी तुम्हालाच कॅप्टन बनवायला हवं होतं, कारण अरबाज ज्यावेळेस इथून गेला त्यानंतर मला या गोष्टी कळल्या की अरबाज घरातल्या बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि रादर प्रेक्षकांना देखील तो आवडत नाही. हे मला नंतर समजलं, माझा नवरा आला त्यावेळेस. कारण ज्यावेळेस पहिल्यांदा अरबाजला कॅप्टन केलं त्यावेळेस सुद्धा त्याला मीच कॅप्टन बनवलेलं होतं आणि ज्यावेळेस मी तो हिऱ्याचा टास्क होता त्यावेळेस मी अरबाजला ज्या पद्धतीने तोंडावर काढलं त्यावेळेस तर मी प्रेक्षकांच्या नजरेत खूप मोठी झालेली होते. आणि ज्यावेळेस तो बॅरेलचा टास्क होता म्हणजे ज्याच्यामध्ये सरबत होतं त्यावेळेस मी अरबाजला ज्या पद्धतीने कॅप्टन बनवण्यासाठी धडपडत होते, ते ज्यूसवरती ज्यूस मी पीत होते, त्याच्यामुळे नंतर कॅप्टन बनवण्यासाठी सुद्धा माझाच हात होता. म्हणजे ते कॅप्टन्सी सुद्धा त्याला मीच दिली असं इकडे जान्हवी सांगते. पण ती कॅप्टन्सी मी तुम्हाला द्यायला हवी होती, कारण जर मी तुम्हाला दिली असती तर मी प्रेक्षकांच्या नजरेत तर फुल इम्प्रेशन मारलं असतं आणि तुम्हाला सुद्धा फायदा झाला असता, तुम्ही देखील कॅप्टन बनला असता आणि मला सुद्धा त्याचा फायदा झाला असता. हे मला नंतर समजलं. आणि प्रेक्षकांची एक इच्छा म्हणून म्हणजे प्रेक्षकांना देखील वाटलं असेल ना की जान्हवीनेच वर्षाताईंना कॅप्टन बनवायला हवं होतं, तर त्यांच्या इच्छेसाठी मी हे करायला हवं होतं, हे मला नंतर वाटलं. पण वर्षाताई सांगतात की त्यावेळेस तिकी सुद्धा म्हणाली की मी तुमचा बॅरेल उडवेन. तर मी सुद्धा त्यांना सहमत झाले आणि अरबाजला शब्द दिला की चल मी तुला कॅप्टन बनवण्यासाठी प्रोत्साहन करेन किंवा तुला सहकार्य करेन. कारण बॅरेल उडवण्यापेक्षा ते अपमानास्पद करून घेण्यापेक्षा, कारण ते प्रोटेक्ट करायला मला खूप ताकद लावावी लागली असती, तर त्याच्यापेक्षा त्याला शब्द देऊन त्याला कॅप्टन बनवणं हे कधीही योग्य ठरलं असतं. तर जान्हवी सुद्धा म्हणते की हा मला पण तुम्ही त्याला शब्द दिलेले तेच आठवत होते, त्यामुळे मी अरबाजला ते ज्यूस पिऊन पिऊन कॅप्टन बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण नंतर माझ्याकडे पॅडी दादा आणि अंकिता सुद्धा आलेले की जान्हवी आम्ही तुझ्याशी बोलायला हवं होतं की आपण वर्षाताईंना कॅप्टन बनवू शकलो असतो. पण वर्षाताई त्याच्यावर म्हणतात की ते माझ्यासाठी नाही आले, ते त्याला हरवण्यासाठी तुझ्याकडे आलते की वर्षाताईंना आपण कॅप्टन बनवायला हवं होतं. तर जान्हवी सुद्धा म्हणते एक्झॅक्टली त्याचा राग हा अरबाजवरती होता, त्यामुळे ते तुमच्यासाठी डील करायला माझ्याकडे येणार होते, असं पॅडीदादा आणि अंकिता बोलत होते. अशा प्रकारे अरबाजला कॅप्टन बनवून झाल्यानंतर प्रेक्षकांवरती इम्प्रेशन पाडण्यासाठी वर्षाताईंना कॅप्टन बनवायला हवं होतं असं जान्हवीचं म्हणणं आहे. तर तुम्हाला जान्हवीबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.